पटेल साहेब, उद्योगपती राजेश राठोड, विठ्ठल दादा, सर्वांना आदरणीय व्यासपीठ। आज सर्वप्रथम मला 5 वर्षापूर्वी उभा राहतो, 6000 मतांना पराभूत होतो आणि पराभूत झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मतदारसंघातल्या एक आत्महत्येला उपस्थित राहतो। तेवढंच नाही तर सतत 5 वर्ष माजलगाव विधानसभा मतदारसंघातील माजलगाव असेल, धारूर असेल, वडवणी असेल, सर्वांच्या सुखादुःखामध्ये अडीअडचणीला धावून येणारा असा उमेदवार तुम्ही आम्ही सर्वांना शेगडी या निशाण्यावर उभा केलेला आहे। आणि आता आपलं कर्तव्य येत्या 20 तारखेला आपल्याला आपल्या गावामधून, आपल्या वस्ती तांड्यावरून, वार्डातून प्रचंड अशी लीड शेगडीला मिळाली पाहिजे। त्यांच्या कार्यातून फॉर्म भरतानाच आदरणीय माजी आमदार राधाकृष्ण अण्णा, माजी आमदार मोहनराव काका फॉर्म भरायला सोबत होते। आणि त्या दिवशी मी म्हटलं की आता रमेशराव अडसकर साहेबांचा विजय कोणी रोखू शकत नाही। दोन 4 दिवसानं मित्राला मी सुद्धा पाठिंबा देऊन टाकला। मग अडसकर साहेब, आम्ही आमचे मित्र बाबूरावजी कोटमरे साहेबांकडे गेलो। दुसऱ्या दिवशी 5:30-12 वाजता पत्रकार परिषद घेऊन टाकून लागली। दुसऱ्या दिवशी बाबूरावजी कोटमरे साहेबांनी दिला, विजयदादाने दिला। या ठिकाणी तुम्ही बघितलं तर विठ्ठल दादा सेनेचे, आप्पासाहेब जाधव सेनेचे, मुजम्मिल भाई पटेल, इब्राहिम भाई, असे सर्व जाती जमातीच्या नेत्यांना एकत्रित येऊन त्यांना पाठिंबा दिला। आणि सर्वात मोठा आशीर्वाद या आम जनतेनं दिला। प्रत्येक गावामध्ये वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांचं स्वागत केलं जायचं। आता आपल्याला एकच कळकळीची विनंती आहे की आता इथून जाताना, सभा संपल्यानंतर आपल्या गावाकडे जाताना शांततेत जायचं, आपलं गाव सोडायचं नाही। आपण अपक्ष असल्यामुळे आपली निशाणी आहे शेगडी, तर ती 3 मशीन आहेत। दुसऱ्या मशीनवर 28 क्रमांकावर आपली निशाणी आहे शेगडी आहे, त्या दुसऱ्या मशीनवर आणि खालून 5व्या क्रमांकावर आहे। तर आपण खास करून युवक वर्गांना विनंती करतो की आपण आपल्या गावामध्ये जाऊन महिला मंडळीला आपली निशाणी समजून, ती डेमोची जी मशीन आहे ती पॉम्पलेट देऊन समजून सांगून, घडी आपल्या या ठिकाणी घरोघरी जाऊन आपली शेगडी कितव्या क्रमांकावर आहे, 28 क्रमांकावर आहे, रमेशराव अडसकरच्या नावासमोरचे बटन दाबायचं, हे सगळं व्यवस्थित समजून सांगावं। आणि आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त लीड रमेशराव अडसकर साहेबांना द्यावी हीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो, धन्यवाद आबा। याच्यानंतर शेतकरी नेते सन्माननीय जगदीश काका फरताडे यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं। जगदीश काका फरताडे। सन्माननीय व्यासपीठ, सर्व पक्षीयांचे अपक्ष उमेदवार आदरणीय अडसकर साहेब आणि इथे जमलेल्या
तमाम जाती धर्मांच्या मतदार बंधू आणि भगिनींनो, कोणाचं तरी कौतुक करण्यासाठी मी या ठिकाणी उभा बिलकुल नाहीये, परंतु ही भूमिका आपल्याला का घ्यावी लागली आणि आपण गावामध्ये गेल्यानंतर इतर मतदारांना ही भूमिका का घ्यायला पाहिजे हे सांगण्यासाठी मी उभा आहे. सत्तेमध्ये महाविकास आघाडी आहे आणि महायुती आहे आणि महायुतीचे आमदार या ठिकाणी आहेत. शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे काय प्रश्न आहेत? लोकसभेला सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, म्हणून फटका बसल्यानंतर त्यांनी 5,000 रुपये अनुदानाची घोषणा आपल्याला केली होती. आणि 5,000 रुपयाची अनुदानाची घोषणा केल्यानंतर नियम असा लावला की ही पीक पाहणी केली असेल आणि 7/12च्या पीक पेऱ्यावरती नोंद असेल तर ते 5,000 रुपये तुम्हाला मिळाले पाहिजे. नंतर आरडाओरड झाली. मुख्यमंत्री परळीला आले आणि त्यांनी सांगितलं की 7/12ची अट आम्ही रद्द करतोय आणि प्रत्येकाला 5,000 रुपये देतोय. 5,000 रुपये प्रत्येकाला तर मिळाले नाहीच. वरून सोयाबीनचा रोष कमी करण्यासाठी त्यांनी आपणाला सांगितलं की आम्ही शासकीय हमी भावानं खरेदी करतोय, 4,892 रुपयानं खरेदी करतोय आणि खरेदी केंद्र सुरू करतोय. अजून तरी खरेदी केंद्र चालू झालेले कुठं दिसत नाहीत आणि 4,892 तर सोडाच, शेतकऱ्यांना 3200-3500 त्या ठिकाणी सोयाबीन विकावी लागत. परत ई पीक पाणीचाच घोडा आडवा आलाय. त्यानंतर 2023चा विमा असेल, 2023चा विमा 400 कोटी रुपये कृषी मंत्री म्हणतायत वाटला. आम्हाला तर तो विमा आला नाही. माझ्याकडे यादी आहे अडसकर साहेब, 400 कोटी रुपये विमा फक्त धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांना परळीत त्या ठिकाणी गेलेला आहे. आपल्याला तर आला नाही तो विमा. आता महायुतीचा हा प्रश्न आहे. महायुतीचे आमदार आहेत. आरक्षण आंदोलनामध्ये पोटबरे साहेबांनी आम्ही सोबत काम केलं आणि त्या ठिकाणी माजलगावचं भयभीत वातावरण कमी करण्याचं आम्ही काम केलं. आणि आज आमदार काय म्हणतायत? मी कुणावर गुन्हा नोंद केला असेल तर मला चौकात फाशी द्या. जेव्हा पोरं ऊसाच्या पाट्यापाट्यानं पळत होते, तुरीच्या पाट्यापाट्यानं पळत होते, त्यावेळेस तुम्हाला फाशी घ्यावी वाटली नाही आणि निवडणूक आली की तुमचं तोंड उघडतंय. आज आमची जेलात गेलेले पोरं फोडायचं कटकारस्थान तुम्ही करताय. हे कटकारस्थान माजलगाव मतदारसंघाची जनता खपवून घेणार नाही. आणि जे जेलमध्ये होते ते फक्त मराठी नव्हते तर ते इतर समाज बांधव सुद्धा होते, ओबीसी होते, एससी होते. कोणाचं घर जळावं, कोणाच्या अंगाला धक्का लागावा ह्या मताचे आम्ही नाही. त्याचं समर्थन सुद्धा आम्ही करणार नाही. पण सर्व समाज बांधवांच्या घरावर जर तुम्ही पोलिसी कारवाईचा खराटा आणि नांगर फिरवणार असाल तर अडसकर साहेबांच्या या सर्व तमाम नेतृत्वाच्या समोर सांगतो की यांच्या नेतृत्वामध्ये तो खराटा आणि नांगर आम्ही उचलून फेकू आणि त्याच ठिकाणी आज यांचा विजय निश्चित झालेला आहे. आता तुम्हाला वाटत असेल की यांनी महायुतीवर बोलले. अनुदान, विमा, दलितांचे प्रश्न आहेत. पोटबरे साहेब 5 गावावरती इथं सोलार प्लांट वडवणी तालुक्यात लावायचा विषय आला. आमदार त्या ठिकाणी तो बोलले नाही. म्हणजे फक्त गुत्तेदारांची टोळी आणि टक्केवारी घेण्याची जर कामं तुम्हाला येत असतील तर तुमची गच्छंती निश्चित आहे. सुंदर भोसले, धुनकवडचे सुंदर भोसले 307 गुन्हा त्यांच्यावरती नोंद केला गेला. काय चूक होती त्यांची? त्यांची एवढी चूक होती की त्यांनी तुमची भूमिका विचारली होती की मराठा आरक्षणात तुमची भूमिका काय. आणि भूमिका विचारल्यानंतर घर जळालं आणि घर जळाल्यानंतर तुम्ही 307चा गुन्हा त्या ठिकाणी सत्तेमध्ये वरदहस्त असल्या कारणाने त्यांच्यावर नोंद झाला. खरं तर सुंदर भोसलेवरती आयटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा नोंदवायला पाहिजे होता. त्यांच्यावरती 307चा गुन्हा नोंद झाला. सुंदर भोसले दोषी आहे तर आमदार प्रकाश दादा सुद्धा दोषी आहे.
आणि कोणाला वाटत असेल मला अडसकर फूस देत आहेत किंवा मला कुणीतरी राजकीय लोक फूस देत आहेत, तर हा जगदीश फरताडे 75 गावं त्यावेळेसही फिरला होता आणि ज्या वेळेस समाज बांधवावर अन्याय होईल त्यावेळेस या नेतृत्वासोबत फिरेल. 180 पोरावर गुन्हे नोंद झाले आणि ज्यावेळेस बदनामी होती असं लक्षात आल्यानंतर तुम्हाला विधानसभेत बोलायची त्या ठिकाणी बुद्धी सुचली. त्यामुळे आता महायुतीचा तर विषय आपण कट केलेलाच बरा. आता विषय राहतो महाविकास आघाडीचा. महाविकास आघाडीचा ज्यावेळेस विषय येतो, आम्ही असे केस कमी करून मुंडन आंदोलन करत होतो. गायरानाचा विषय होता त्यावेळेस महाविकास आघाडी कुठं होती. विम्याचा प्रश्न होता त्यावेळेस महाविकास आघाडी कुठं होती. आम्ही कोर्टात जातो त्यावेळेस महाविकास आघाडी कुठं होती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुद्धा कुठं होते. म्हणजे ज्या वेळेस शेतकऱ्यांसाठी लढण्याचा विषय येतो त्यावेळेस गोरगरिबाची पोरं रस्त्यावर उतरतात आणि तुम्ही ऐक्य मतं घेऊन जर सत्तेत बसणार असाल तर आम्हाला महाविकास आघाडी सुद्धा नको आणि महायुती सुद्धा नको. मी तर म्हणेन, देवाला प्रार्थना करेल की 144 आमदार किंवा 143 आमदार कुणाचेही येऊ, 145 आमदार हा असावा. आणि ही भूमिका आपल्याला गावगावामध्ये जाऊन सांगायची. आरक्षणाच्या विषयावर मी फार बोलणार नाही. माझी भूमिका सर्वांना माहिती आहे. सर्व पक्षीयांचे उमेदवार रमेशराव अडसकर साहेब, तुम्हाला वाटत असेल की चिन्हच बदललंय. चिन्ह तर बऱ्याच लोकांचं बदललंय. चिन्ह तर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं बदललंय. चिन्ह तर ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचं पण बदललंय. आणि मग आमचं बदललं म्हणून काय झालं? आमचं सुद्धा चिन्ह बदललंय आणि ते शेगडी आहे. हात वर करून प्रत्येकानं शेगडीचा जयघोष 2 मिनिटं करायचा आहे. शेगडी 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 शेगडी. आता हवाडा हवाडा हवाडा. बोलणारे भरपूर आहेत. माझ्या मनात प्रचंड खतखत आहे, परंतु व्यासपीठाची वेळेची सीमा राखून आणि काही प्रोटोकॉल पाळून तुम्हाला आमच्यासारख्या गोरगरीब पोरांना बोलायची संधी द्यायची असेल तर ह्यांना आमदार करा. काय बोलायचं ते बोलू. एवढं बोलतो, थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद काका. याच्यानंतर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय विजयदादा साळवे यांना विनंती करतो की अवघ्या 2 मिनिटांमध्ये मनोहर तात्या डाके यांना विनंती करतो की अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. मनोहर तात्या डाके. आज अपक्ष उमेदवार रमेशरावजी अडसकर साहेब यांच्या प्रचाराच्या सांगता सभेला उपस्थित असलेले अशोकराव आबा यांनी ज्या पुढाऱ्यांचे नावं घेतले ते सर्व उपस्थित पुढारी आणि समोर बसलेली सामान्य जनता, एवढा मोठा पुढाऱ्यांचा पाठिंबा असेल आणि समोर बसलेल्या जनतेचा एवढा पाठिंबा असेल तर हबाड्याचा पराभव कुणीही करू शकत नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा हकालपट्टी न केलेला बंडखोर अध्यक्ष आहे. मी बंड करीत आहे आणि जेव्हा जेव्हा बंड करायचंय तेव्हा धर्माने आम्हाला सांगितलंय एखाद्या चाली रूढी जर विरोधात बंड करायचा असेल तर आपण बंड करणं शिकलं पाहिजे. म्हणून संत तुकाराम महाराजांनी सुद्धा अनिष्ट चाली रूढीच्या विरोधात बंड केलं. तसंच बंड आज आम्ही असंख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आम्ही सर्वजण कार्यकर्ते करत आहोत. यामाग भूमिका ही स्पष्ट झाली पाहिजे. खरं तर माजलगाव विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळेस सर्वांना वाटलं होतं की उमेदवार कोण असावे. फक्त असं वाटलं होतं की प्रकाशदादा सोळंके नसावे. ही भूमिका सर्वांची होती. परंतु अगोदर आपल्या पुतण्याचं नाव घोषित करून प्रकाशदादांनी या ठिकाणी परत उमेदवारी घेतली. यावरून एक गोष्ट आठवते. मुलाचा बाप मुलाचं लग्न करण्यासाठी गेला आणि स्वतःच लग्न लावून आला. ही परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर दुसरा उमेदवार कोण असावा. सर्वांना वाटलं होतं की प्रकाशदादाला जर पराभूत करायचं असेल तर इथं हवालाच पाहिजे. ही भूमिका आम्ही उघडपणे घेतली
आणि पक्षश्रेष्ठीकडे मागणी मांडली की या रमेशराव अडसकरांना उमेदवारी दिली तर 40,000 मतांनी त्यांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. ही भावना व्यक्त केलेली असताना देखील आमच्या भावनेची कदर न करता आदरणीय अण्णा असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे अनेक नेते मंडळी असतील, सर्वांनी ही भूमिका घेतली की रमेशराव अडसकर साहेबांना उमेदवारी द्या. परंतु या गोष्टीचा विचार केला नाही, म्हणून आम्ही बंड करण्याचा निर्णय घेतला आणि बंड करून आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं बंड करत आहोत. आजही पवार साहेबांवर आमची माझी निष्ठा आहे वैयक्तिक. बाहेरच्या मतदारसंघामध्ये मी पवार साहेबांच्या उमेदवाराचं काम करतोय, परंतु या ठिकाणी आम्ही पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन बंड करत आहोत. खरं तर 1999च्या निवडणुकीमध्ये प्रकाशदादा सोळंके यांची स्तुती केली. आम्ही स्तुती करून त्यांना अनेक निवडणुकीमध्ये विजयी करण्याचं काम आम्ही केलं. खरं तर त्यावेळेस प्रकाशदादा तरुण होते, फिरते, शिकलेले, हुशार आहेत, वेगवेगळे उद्योग आणतील आणि या ठिकाणच्या तरुणाला काम देतील ही भावना आमच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळं आमचा कुठलाही स्वार्थ आम्ही ठेवला नाही आणि दादाच्या पाठीमागे उभा राहिलो. खरं तर त्यावेळेस अशोकराव होके पाटील आम्हाला हमेशा म्हणायचे हे इंग्रज लुटतेन परत निघून जाते. तीच लुटण्याची भूमिका मागील 5 वर्षामध्ये आदरणीय दादाने या ठिकाणी सुरू केलेली आहे. म्हणून ही प्रवृत्ती कुठंतरी थांबली पाहिजे. म्हणून आता त्यावेळेस स्तुती करून प्रकाशदादा मित्रमंडळांनी मंत्रिमंडळापर्यंत दादांना पोहोचण्याचं काम केलं. परंतु आता वस्तुस्थिती सांगून हवाड्याला विजयी करा ही भूमिका घेऊन आम्ही काम करत आहोत. बोलणारे खूप आहेत, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु लांबत चाललेलं भाषण याच ठिकाणी समाप्त करतो आणि येत्या निवडणुकीमध्ये हवाड्याला विजयी करा. आणि जे काही त्यांनी स्वप्न बघितलं युवकांनी, आज सर्वात जास्त युवक जर कुणाच्या पाठीमागे उभा असतील तर ते हवाड्याच्या पाठीमागे आहेत. त्यांनी एक स्वप्न बघितलेलं आहे. म्हणून दादानी जे काही आज यापूर्वी ते स्वप्न दाखवले ते कुठलेही पाळले नाही. फक्त कारखाना फक्त चालू, बाकीचे सगळे उद्योग बंद आहेत. आणि कारखाना हा माजलगाव तालुक्यात प्रचंड प्रमाणात ऊस उपलब्ध होतो म्हणून कारखाना चालतो. जय महेश कारखाना चालतो, बाळासाहेब जाधव या ठिकाणी अनेकाचा ऊस नेतात, परंतु तो सुद्धा कारखाना चालतो. परंतु हे सगळे उद्योग वेगवेगळे उद्योग आता सुद्धा म्हणतात हजारो तरुणांना उद्योग देऊ, म्हणून हा तरुण तुम्हाला बळी पडणार नाही. आणि दुसऱ्या दादाला तर काही विजनच नाही, म्हणून दोन्ही दादाचा पराभव करून हवाड्याला विजयी करा अशा प्रकारची विनंती करतो आणि 4 शब्द समाप्त करतो. धन्यवाद. धन्यवाद तात्या. अतिशय मार्मिक भाषेमध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यानंतर माननीय हरिबाप्पा सोळंके यांना विनंती की आपण मार्गदर्शन करावं. सर्वपक्षीय उमेदवार, आपले लोकप्रिय उमेदवार रमेशरावजी अडसकर साहेब, आदरणीय मंच, या ठिकाणी आपले समोरचे उमेदवार 2 उभे आहेत. दोन्ही दादा आहेत आणि दोन्ही दादा पिदाणे आहेत. आणि हे जनसाईला पाहून मोठ्या दादाचं माहित नाही, पण लहान्या दादानं बगर पाण्याची झाली असणार आहे. आणि ह्या दोन्ही दादांनी भाव काढलाय. एकाने 5,000 काढलाय, एकाने 3,000 काढलाय. मोईखेड आणि भवानवाडीची बाजरी काय फॉरेनला जात नाही. आपले पैसे सगळ्या जणांनी घ्यायचे आणि अडसकरला विजयी करायचंय. मी दोन्ही दादाला एकच अपील करतो की राजकारणात सत्ता नसताना माणसं जोडायचं, फक्त आता अडसकर करून शिका. ही जे जनसाईला उभा केलं तो अडसकरनं प्रत्येक माणसाच्या घरामध्ये मनामध्ये काम केलेलं आहे. आपल्याला फक्त एकच विनंती करतो की 2 दिवस आपण सगळेजण आपलं गाव, आपलं बूथ सांभाळायचंय. प्रत्येक माणसासमोर जायचंय, आपलं चिन्ह समजून सांगून येणाऱ्या 20 तारखेला आपल्या अडसकर साहेबाला प्रचंड अशा बहुमताने विजय करण्याचं आव्हान मी आपल्या करतो. माझी भाषा संपवतो. जय हिंद, जय भारत. हॅलो, धन्यवाद पप्पा. हा आता जनसागर बघून निश्चित ही प्रचार सभा नसून ही विजयाची सभा आहे हा संकेत या सभेमधून दिलेला आहे. यानंतर मान्य विठ्ठलदादा नगर यांना अशी विनंती की आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे.
हॅलो हॅलो. माजलगाव विधानसभेचे उमेदवार तुमच्या आमच्या सर्वांचे अपक्ष उमेदवार माननीय रमेशरावजी आडसकर साहेब यांना 20 तारखेला आपला मतदानरूपी आशीर्वाद देऊन प्रचंड मताने विजयी करावं अशा प्रकारची मी विनंती करतो. आणि माननीय आडसकर साहेब सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारं व्यक्तिमत्व, असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलंय. त्या व्यक्तिमत्वाला 20 तारखेला विधानसभेमध्ये पाठवा आणि त्या सर्वसामान्याचा आणि माजलगाव मतदारसंघाचा विकास करून घ्या अशा प्रकारची मी आपल्या सर्व माजलगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांना, गावकऱ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो. आता हरिभाऊ काका आणि सर्व विचार मंचावरील व्यक्तिमत्वाचं भाषण आपल्याला ऐकायचंय. आता ज्या ठिकाणी आपले माजलगाव मतदारसंघाचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे आदरणीय अण्णाची आमची आणि पाठीमागे चर्चा झाली आणि मुंबईला गेलो आणि आपल्या खासदारांनी अण्णापाशी शब्द दिला. वारकरी संप्रदायाचं व्यक्तिमत्व असणारा अण्णापाशी शब्द दिला. अण्णा मी रमेशरावसाठी वाटत दे करील, माझ्या लेकराची शपथ येणे खाल्ली आहे. खासदार साहेबांनी लेकराची शपथ अण्णापाशी खाल्ली आणि सांगितलं मी अण्णापाशी सांगितलं मी रमेशरावला तिकीट मिळवून देईन. असे आपले खासदार, त्यांना काय बोलावं या खासदार साहेबांना. म्हणून माझी सर्वांना विनंती लक्षात ठेवा, येत्या 20 तारखेला आडसकर साहेबांना प्रचंड मताने विजयी करा आणि सर्वसामान्याच्या प्रश्नाची सोडवणूक करा. आज या माजलगावची दैन्य अवस्था पाहिजे. आम्ही साहेबांसोबत फिरत असताना पूर्ण माजलगाव तालुक्यामध्ये फिरलो, सर्व मतदारसंघामध्ये फिरलो. व मतदारसंघाची अशी अवस्था आहे की ज्या ज्या ठिकाणी रोडच्या अक्षरशः रोडची चाळणी झाली. अक्षरशः त्या माजलगाव मतदारसंघाचा त्या विद्यमान आमदारी उखळणे बनलेला आहे. अशा प्रकारचा ह्या आमदार लक्षात ठेवा. म्हणून 20 तारखेला त्या आमदारा दोन्ही दादाला घरी पाठवा आणि शेवटचा हवाला त्याला दाखवून द्या अशा प्रकारची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. या ठिकाणी प्रदीप दादा सोळंके या ठिकाणी त्यांना विनंती की त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. प्रदीप दादा सोळंके यांना विनंती की त्यांनी स्टेजवर येऊन आपलं स्थान ग्रहण करायचंय. यानंतर माननीय विजयजी साळवे साहेब यांना अशी विनंती की आपलं मनोगत व्यक्त करावं. रमेश आडसकर वो नहीं जो हवा के साथ चले. रमेश आडसकर वो नहीं जो हवा के साथ चले. दोस्तों, रमेश आडसकर वो है जो हवा का रुख बदले, जो हवा का रुख बदले. या प्रचार सभेच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वांचे परिचित असणारे सर्व नेते मंडळी आणि उपस्थित या माजलगाव मतदारसंघातील माजलगाव तालुका, वडवणी तालुका आणि धारूर तालुक्यातून आलेल्या 72 मतदार बांधवांनो, मित्रांनो, आज मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं की रमेश आडसकर साहेबांनी मला काल फोन केला की विजय दादा उद्या आपली एक रॅली आहे, रॅली घेऊन आपल्याला सांगता सभा करायची. आडसकर साहेब, ही सांगता सभा नाही, ही विजयी सभा आहे. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, ही विजयी सभा आहे. त्याचं कारण आहे, या ठिकाणी माझ्या अगोदरच्या वक्त्याला सांगितलं की कोण कोण काय काय केलं, कसे कसे काय काय धंदे या ठिकाणी माजलगाव मतदारसंघामध्ये या असणाऱ्या आमदारांनी केलेले. मित्रांनो, त्यामुळं माजलगाव मतदारसंघातल्या जनतेनं प्रकाशदादा सोळंकेला तर मागच सोडून दिलेला आहे. जो माणूस स्वतःच्या कुटुंबाचा होऊ शकत नाही, जो माणूस स्वतःच्या पुत्याचा होऊ शकत नाही, तो माणूस तुमचा आमचा कसा होऊ शकतोय? हा प्रश्न या ठिकाणच्या असणाऱ्या सगळ्या मतदारांना पडलेला. मित्रांनो, त्यामुळं ज्या दिवशी प्रकाश
सोळंकेनं या ठिकाणी फॉर्म भरला त्या दिवशी प्रकाश सोळंकेचा कार्यक्रम या ठिकाणच्या असणाऱ्या जनतेनं केलेला आहे. त्यामुळे प्रकाश सोळंकेच्या बद्दल आपल्याला काही बोलायची गरज नाही. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये ज्यावेळेस रमेश आरसकर साहेबांनी त्यांना भाजपची उमेदवारी भेटली आणि भाजपची उमेदवारी भेटल्यानंतर अवघ्या 15 दिवसामध्ये जे काम या ठिकाणच्या असणाऱ्या मतदारसंघामध्ये दाखवला, एवढा मोठा परफॉर्मन्स या ठिकाणी असणाऱ्या मतदारसंघामध्ये दाखवला, 15 दिवसामध्ये एवढं काम केलं, मतदारापर्यंत पोहोचले की अवघ्या 5 ते 6 हजार मतांना त्या ठिकाणी ते पडले. त्याच वेळेस या ठिकाणच्या मतदारसंघातल्या लोकांना ठरवलं होतं, आडसकर साहेब 5 वर्षाची लोक वाट बघत होते की कधी 5 वर्ष जातील आणि आडसकर साहेबांना कधी निवडून देतील, ही भावना या ठिकाणच्या असणाऱ्या जनतेमध्ये निर्माण झालेली होती मित्रांनो. त्यामुळं आपल्याला वाटलं या ठिकाणचे आमदार ज्यांना आपण सगळ्यांनी निवडून दिलं होतं, पुरोगामी विचाराचा आमदार म्हणून निवडून दिलं होतं, आपण बघितलं की गेल्या 2.5 वर्षापूर्वी त्यांनी आपल्यासोबत गद्दारी केली, आपल्या मतासोबत गद्दारी केली. आपण त्याला फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा आमदार म्हणून निवडून दिलं आणि जातीवाद्याच्या मांडीवर बसून त्यांनी त्या ठिकाणी जाण्याचं काम आमदार साहेबांनी केलं मित्रांनो. त्यामुळं हे आमदार पदासाठी काही करू शकतात, सत्तेसाठी काही करू शकतात, समाजाच्या प्रश्नाचं त्यांना देणं घेणं नाही. त्या ठिकाणच्या असणाऱ्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले की दादा तुम्ही कशाला उभे राहिलात, मला विकास करायचा आहे, म्हणजे विकास करायचा आहे. अरे मग 25 वर्ष काय केलं, 25-30 वर्ष तुम्ही या ठिकाणची असणारी सत्ता भोगली, काय केलं? आज ही माजलगाव शहरातले तालुक्यातले मतदारसंघाचे प्रश्न तसेच आहेत. रस्ते बघा, रस्त्याची वाट लागलेली आहे. या ठिकाणी असणारा करोडो रुपयाचा, अब्ज रुपयाचा फंड आणायचा आणि अब्ज रुपये खायचं, याच्या पलीकडे या ठिकाणच्या असणाऱ्या आमदारांना काहीच केलेलं नाही मित्रांनो. त्यामुळं त्या आमदाराला तर आपण ठरविलंच आहे की त्या आमदाराला आपण पाडणार आहोत. परंतु ज्या वेळेस आडसकर साहेबांबद्दलची सहानुभूती त्या मतदारसंघाच्या लोकांमध्ये निर्माण झाली होती, त्यावेळेस आडसकर साहेबांनी नंतरच्या काळामध्ये चांगला निर्णय घेतला. आडसकर साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला, जाहीर प्रवेश केला. सगळ्या टीव्हीवर बातम्या आल्या, सोशल मीडियावर बातम्या आल्या, पेपरवर बातम्या आल्या की आडसकर साहेबांचा आता प्रवेश झालेला आहे आणि आडसकर साहेब आता 100% त्याला तिकीट मिळणार आहे. लोक सकाळी 12 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रेस होती, 12 वाजण्याची लोक वाट बघत होतात की आपल्या रमेश आडसकर साहेबांचं नाव डिक्लेअर होणार आहे. परंतु अचानकच 12ची प्रेस 1 वाजता झाली आणि 1 वाजता नवीनच नाव निघालं. रमेश आडसकर साहेबांचं नाव येईल अशी अपेक्षा सगळ्या लोकांची होती आणि अचानकच 1 तासामध्ये असं काय घडलं, ज्या माणसानं भाजपचा समन्वयक म्हणून या मतदारसंघाचं गेल्या 10 वर्षापासून काम केलं, ज्या माणसानं भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा देखील दिला नाही, त्या माणसाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची उमेदवारी कशी काय भेटू शकते? या ठिकाणी असणाऱ्या जनतेच्या लक्षात आलं की करोडो रुपयाचा व्यवहार करून या ठिकाणची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी विकली गेली आहे मित्रांनो. आणि विकत घेऊन त्या ठिकाणी असणाऱ्या त्या माणसांनी ही उमेदवारी घेतलेली आहे. त्यामुळे आता जनता वेडी नाही, जनता हुशार आहे. आता राजकारण सगळ्याला कळायला आहे, चुलीपर्यंत राजकारण केलंय, महिलांना पण राजकारण केलं काय लागलंय. या महायुतीच्या सरकारनं 2.5 वर्ष काय धंदे केले, 2.5 वर्ष तुम्हाला सांगतो फोडाफोडीचं राजकारण, 2.5 वर्ष तुम्हाला सांगतो करोडो रुपये खायचं राजकारण, माणसामध्ये जातीमध्ये भांडण लावायचं राजकारण केलं आणि अवघ्या 2.5 महिन्यामध्ये काहीतरी फुटफुटक्या योजना काढल्या, महिलांच्या बाबतीत काही योजना काढल्या, शेतकऱ्यांना काही आमिष दाखवले आणि 2.5 महिन्याच्या त्या योजनेच्या घोषणेवर सध्या टीव्हीवर बघा, त्या घोषणेच्या चालू आहे. 2.5 वर्ष त्यांनी काम केलं, काय काम केलं ह्याच्यावर तुम्ही बोलताय का? हे फक्त फसवेगिरीचं सरकार आहे मित्रांनो. त्यामुळे आता माझ्या अगोदरच्या वक्त्याला सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये काय फरक नाही. एकाने तुम्हाला सांगतो मारण्यासारखं करायचं आणि एकाने मार खाण्यासारखं करायचं, नाटक आहे. हे दोन्ही मी जुमले तुम्हाला सांगतो. दलित मुस्लिमांना या ठिकाणच्या शेतकऱ्यांना यांनी सांगायचं की हे जुलमी सरकार आहे आणि यांनी सांगायचं की आम्ही तुम्हाला वाचू शकतो आणि याच्या जाळ्यात घ्यायचं. हे दोघांशिवाय पर्याय नाही का? पर्याय आहे मित्रांनो. या महाराष्ट्रामध्ये आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 92 मध्ये 1992 अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
92ला या महाराष्ट्रामध्ये सगळे अपक्ष उमेदवार आले होते आणि तीच परिस्थिती या माजलगाव मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे. माजलगाव मतदारसंघामध्ये सगळ्या जनतेनं आता आडसकर साहेबांच्या विजयावर शिक्कामोर्तब केलेला मित्रांनो. त्यामुळे फक्त आता आपल्याला 20 तारखेची वाट बघायची आहे. 20 तारखेला या ठिकाणी असणारी जनता सगळ्या लोकांना आडसकर साहेबांची शेगडी लोकांच्या जनमानामध्ये शेगडी गेलेली आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, 3 मशीन आहेत. दुसऱ्या नंबरला वरून 10 नंबरला 10 नंबरला 28 नंबर आहे. 28 नंबरला शेगडी आहे, खालून 5व्या नंबरला शेगडी आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. गावागावातल्या लोकांना समजून सांगायचं आहे की शेगडी ही 28 नंबरला आहे. व्यवस्थित समजून सांगा, कारण आपला अपक्ष असल्यामुळे आपल्याला शेगडी निशाणी आली आहे. शेगडी लोकांच्या मनामध्ये अजून लोकांना समजून सांगायला वेळ आपल्याला लागलेला आहे. त्यामुळं आम्ही गावागावामध्ये जाऊन तर सांगितलेलंच आहे, परंतु इथून पुढच्या आता हे 2 दिवस आपले अत्यंत महत्वाचे आहेत. आपण ज्यावेळेस आपल्या गावामध्ये वस्त्यामध्ये जाल त्यावेळेस सगळ्या लोकांना समजून सांगा की शेगडी आपली निशाणी आहे. मित्रांनो, आजची सभा अनेक लोक फक्त या ठिकाणी बोलणार आहेत. बोलायचं खूप आहे, परंतु वक्ते खूप बोलणार आहेत. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आपल्या या आजच्या या मिरवणुकीमध्ये आणि आजच्या सभेमध्ये आडसकर साहेबांचा विजय हा निश्चित झालेला आहे. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद दादा. यानंतर बंजारा समाजाचे नेते युवा उद्योजक राजेश राठोड यांना अशी विनंती की आपलं थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं, कारण की 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम माझ्या बंजारा समाजाला माझ्याकडून जय सेवालाल, जय सेवालाल. साहेब, व्यासपीठावर बसलेले माझे सर्व गुरुजन वर्ग आणि माझे मित्र परिवार, सर्वांना आमचा जो काही समाज असेल ना झुकणारा ना विकणारा समाज आहे आणि इतिहास घडवणारी आमची अवलाद आहे. कारण बंजारा समाज कोणाच्या पैशावर आणि कोणाच्या भूलथापीवर झुकणारी आमची जात नाहीये. आमची जात इतिहास घडवणारी आहे. पक्ष आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला महत्वाच्या नाहीत. आमच्या तांड्या वस्तीवाडीवर साहेब तुम्ही तर आज 100% ही पब्लिक बघून आम्हाला असं वाटतं की तुम्ही निवडून आले आहात, पण आमच्या समाजाला तुम्ही 100% न्याय देताल ही आज मी तुमच्यासमोर ग्वाही देतो. आणि आमच्या समाजाला मी आश्वासन करतो की शेगडी या बटनावर दाबून आपल्याला आडसकर साहेबांना विजय करायचा आहे. एवढे 2 शब्द बोलून माझं भाषण संपवतोस. धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर माननीय उज्ज्वलजी पटेल साहेब यांना अशी विनंती की आपलं 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. रसूल करीम अम्माबाद डाइस पर मौजूद सभी इज्जतमाब और माजलगांव तालुके के आए हुए मेरे सभी भाइयों, बुजुर्गों और दोस्तों, आज की जो रैली और सभा थी इसको देख करके ये लग रहा है कि ये विजय रैली हमारी है, लेकिन इसी के साथ साथ मैं एक शेर के साथ में आडसकर साहब को अपनी बात को शुरू करूंगा कि अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, कि अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, लोग आते गए और कारवां बढ़ता गया। आज हमारे दरमियान में जो उम्मीदवार खड़े हुए हैं, यहां पर उनकी एक सभा होती है और वो कहते हैं तमाम लोगों के सामने कि साहेब मी पीतो आणि कधी कधी पीतो, आणि दुसरे को ये मुखातिब होके कह रहे हैं कि तू पिऊन काय काय करतो, म्हणजे दोघंही बेवडे आहेत आणि दोघांची चर्चा सुरू होती। हे काय चर्चा होती? एक शेर में मैं अपनी बात करूंगा कि शराब पीना बुरी बात है, छोटा दादा मोटे दादाला सांगायला लागला शराब पीना बुरी बात है, आओ मिलकर इसको खत्म करे, 2 पॅक तू घी 4 मी घेतो। तर असे लोक आहे आणि आज संध्याकाळपासून तर 2 पॅक वाढणारच आहे त्यांचे। त्या हिशोबाने हमारे दरमियान में जो कैंडिडेट है आडसकर साहब और लोग हमारे समाज के अंदर आकर के भड़काने और फुसलाने का काम कर रहे हैं कि हमको वोट सेकुलरिज्म को देना है,
क्या आप लोग इस मंच के ऊपर इससे बड़ा कोई सेकुलरिज्म हो सकता है? आप मुझे बताइए कौन सा समाज है जो इस स्टेज पर नहीं है? इसलिए हमारी जिम्मेदारी बनती है कि ऐसे उम्मीदवार को हमको चुन के देना है। जात पात को थोड़ा बाजू में रखे और डेवलपमेंट के नाम पर, हमारे बच्चों के एजुकेशन के नाम पर, आरोग्य के नाम पर हमको वोट देना है, क्योंकि हमारा जो उम्मीदवार है ये साफ छवि रखने वाला है। इसलिए हमारी जिम्मेदारी बनती है कि 28 तारीख को आने वाले सिगड़ी के बटन को दबाकर रमेश राव जी अड़सकर साहब को हमको विजय करना है। एक शेर से मैं अपनी बात खत्म करूंगा। विरासत में मिला था जो वही मेयार बाकी है, अड़सकर साहेबांसाठी आहे। विरासत में मिला था जो वही मेयार बाकी है, कहानी खत्म कैसे हो, कहानी खत्म कैसे हो, मेरा किरदार बाकी है और कभी आ ही नहीं सकती कभी कुछ मेरी इज्जत में। मेरे सर पर ये 2 बुजुर्गों का हाथ है, 2 बुजुर्गों का आशीर्वाद है। धन्यवाद, धन्यवाद पटेल साहेब। यानंतर सन्माननीय शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव साहेब यांना अशी विनंती की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। माजलगाव का आमदार कैसा हो? नाही, इतकं दमाने बोलायचं कसं जमन? सगळ्यांनी मोठ्या आवाजात बोलायचं, माजलगाव का आमदार कैसा हो, माजलगाव का आमदार कैसा हो। वा गुड। महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊसाहेब, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, सर्व महामानवास अभिवादन करतो। आज आपले माजलगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रमेशराव अडसकर यांच्या आज जी प्रचार संपणार आहे आणि रॅली झाली यासाठी आवर्जून उपस्थित माझे श्रद्धास्थान मोहनराव काका सोळंके, दुसरे माझे श्रद्धास्थान राधाकृष्णांना पाटील, बाबूरावजी पोटभरे साहेब, अशोकराव डक, विठ्ठल दादा दगड, विजयदादा साळवे, मनोहर तात्या डाके, हरिभाऊ सोळंके, मुजिबिल भैया व या ठिकाणी आवर्जून असलेले सर्व पत्रकार बंधू व आप्पासाहेब जाधव मित्रमंडळाचे कार्यकर्ते व या माजलगाव मतदारसंघातील सर्व मतदार बंधूंना माझा जय महाराष्ट्र। मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहिती की मी हजारोंच्या, माझे जे आप्पासाहेब जाधव मित्रमंडळाचे कार्यकर्ते, मी हजारोंच्या कार्यकर्त्यांना अडसकर साहेबांना पाठिंबा दिला, त्याचे कारण पण सांगितले पाहिजे। मी तर समजा सध्या कुठल्या पक्षात नाही, मला सध्या या विधानसभा मतदारसंघातून माजलगाव तालुका असेल, वडवणी तालुका असेल, धारूर तालुक्यातून कार्यकर्त्याचे फोन यायचे। मी या ठिकाणी आवर्जून सांगतो, सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्यासाठी शिफारस म्हणल्यानं फक्त 5 ते 6 फोन आले की साहेब तुम्ही त्यांना पाठिंबा द्या। दुसरे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 15 ते 16 फोन आले आणि या ठिकाणी मी आवर्जून सांगतो, हे जे आपले रमेशरावजी अडसकर साहेब आहेत यांच्यासाठी मला शेकडो फोन आले की त्यांना पाठिंबा द्या। आणि अडसकर साहेबांचं काम सगळ्यांना माहिती आहे। अडसकर साहेबांना मी तर समजा 10 वर्षापासून ओळखतो, पण माजलगाव मतदारसंघाचे नेते म्हणून 6 वर्षापासून ओळखतो। गेल्या 25 पण मी त्यांनाच मतदान केलं, माझ्या सर्व सहकार्यांनी पण त्यांनाच मतदान केलं। थोड्या मताने पराभूत झाले, पण पराभूत झाल्यानंतर ते असं डगमगले नाही, अगर असं गावगाड्यातच बसून राहिले नाही तर 18 पगड जातींना लोकांना सोबत घेऊन कुणाच्याही सुखदुःखाला ते हजर राहिले।